भोंदूबाबा अशोक खरातची आज पुन्हा एसआयटी चौकशी। एसआयटी टीमकडून अशोक खरातची चौकशी सुरू। महिलांवरील अत्याचार प्रकरणी भोंदूबाबा अशोक खरातवर गुन्हा दाखल। अटकेच्या 3 दिवस आधी भोंदूबाबा खरात आणि 3 आयएएस अधिकाऱ्यांची बैठक। शिर्डी 3 आयएएस अधिकारी भोंदूबाबा खरातला भेटल्याची सूत्रांची माहिती। तर विनोद नावाच्या व्यक्तीने बैठक घडवून आणलेल्या अधिकाऱ्यांची नावे एसआयटी चौकशीत समोर येणार का याकडे लक्ष। भोंदूबाबा खरात विरोधातील प्लॅनची कुणालाही कल्पना नव्हती। महिलेच्या तक्रारीनंतर फडणवीसांनी ग्रीन सिग्नल देताच पोलीस ॲक्शन मोडमध्ये। खरातांचे राजकीय प्रशासकीय संबंध लक्षात घेऊन गुप्त प्लॅन तयार। मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर रुपाली चाकणकरांकडून महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा। चाकणकरांकडून सुनेत्रा पवारांकडे राजीनामा सुपूर्द। भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण चाकणकरांना भोवलं। चाकणकरांचा राजीनामा पुढील कार्यवाहीसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठवला। चौकशी निष्पक्ष आणि पारदर्शक होण्याच्या दृष्टिकोनातून चाकणकरांचा पदाचा त्याग। चाकणकरांच्या राजीनाम्यावर डीसीएम सुनेत्रा पवार यांचं ट्विट। राजीनामा दिल्यानंतर महिला संघटनेसाठी काम करणार। रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया। महिला संघटनेसाठी महाराष्ट्राचा दौरा करणार। आयोगाचा राजीनामा दिलाय, प्रदेशाध्यक्ष पदाचा नाही, चाकणकरांचं वक्तव्य। राजकारणात भोंदू भक्तांवरही कारवाई करा। कर्तृत्व नसलेल्या भोंदू नेत्यांना अशा प्रकारचा आसरा घ्यावा लागतो। उद्धव ठाकरेंची टीका। तर ओम फट स्वाहापासून सर्वांवर कारवाई झाली पाहिजे, ठाकरेंचा निशाणा। अशोक खरात सारख्या भोंदूबाबाला भर चौकात गोळ्या घातल्या पाहिजे। धाराशिवमधील कार्यक्रमात कालीचरण महाराज यांचं वक्तव्य। तर भोंदूबाबा अशोक खरातला जाहीर फाशी दिली पाहिजे, शिंदेच्या शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांची मागणी। खरात सोबतच्या नवरत्नांचा सीडीआर तपासा, त्यांचा राजीनामा घ्या, काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांची मागणी। भोंदूबाबा प्रकरणात काँग्रेसमध्ये 2 गट पडल्याने चर्चा। राजकारणातून कुणाला असं उठवू नका। काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष अरविंद शिंदेंचा रुपाली चाकणकरांना पाठिंबा। तर अरविंद शिंदे कोण आहेत, विजय वडेट्टीवारांचा सवाल। चाकणकरांनी अनेक महिलांच्या बाबतीत महत्त्वाची भूमिका घेतली नाही। महिलांच्या प्रकरणात चाकणकरांची भूमिका संशयास्पद होती, रोहिणी खडसेंचा गंभीर आरोप। तर चाकणकरांचा राजीनामा लवकर घ्यायला पाहिजे होता, खडसेंची टीका। महिला अत्याचारांच्या प्रकरणात चाकणकरांनी कोणतीच मदत केली नाही, करुणा मुंडे यांचा आरोप। तर देवाच्या कृपेनेच चाकणकरांचा राजीनामा झाला, करुणा मुंडेंची प्रतिक्रिया। चाकणकरांना देखील तिथे कुणीतरी घेऊन गेलं असेल। कॅप्टन खरातबाबत फारसं माहीत नाही, काही लोकांचे बोलायचे हात दाखवा, मंत्री छगन भुजबळांचं वक्तव्य। तर महिला प्रदेशाध्यक्ष पदाबाबत सर्व अधिकार पक्षाला, पोलीस चौकशीत सर्व सत्य बाहेर येईल, छगन भुजबळांची प्रतिक्रिया। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना शिर्डीला आले होते। शिर्डीला आल्यावर शिंदेंनी अचानक खरातकडे जाण्याचा निर्णय घेतला। कर्तव्य म्हणून मी शिंदेंसोबत गेलो होतो, राधाकृष्ण विखे पाटलांची प्रतिक्रिया। शिंदे पूजा करण्यासाठी आत गेले आणि मी बाहेरच थांबलो, विखेंची माहिती। शिक्षण खात्यातही भोंदूबाबा अशोक खरातचा हस्तक्षेप असून शिंदेंनी केसरकरांचा राजीनामा घ्यावा, खासदार संजय राऊतांची मागणी। तर राज्यातील 9 मंत्र्यांवर भोंदूबाबाचा प्रभाव, सावरकरांचं नाव घेणाऱ्यांना राऊतांनी खडेबोल सुनावलेत। तंत्रमंत्र्यांनी सरकार उलटून टाकता आलं असतं तर अनेक घटना घडल्या असत्या, भुजबळांचा राऊतांना टोला। तर संजय राऊतच मोठे जादूगर, ठाकरेंची सत्ता घालवली, शिरसाटांची टीका। भोंदूबाबाला संरक्षण देणाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे, फोटो सोबत असणं हे काही पाप नाही, अंबादास दानवेंची प्रतिक्रिया। तर सोमवारी सभागृहात हाच विषय असेल, दानवेंची प्रतिक्रिया। भोंदूबाबा खरातचा राम रहीम झाल्याशिवाय राहणार नाही, संजय शिरसाट यांचं वक्तव्य। खरातला अनेक वर्ष तुरुंगात काढावे लागतील, संबंधित व्हिडिओवर आल्यानंतर खरात शिक्षेपासून वाचू शकणार नाही, मंत्री संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। रुपाली चाकणकरांनी यापूर्वीच राजीनामा द्यायला हवा होता, काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांचा रुपाली चाकणकरांवर निशाणा। भोंदूबाबा अशोक खरात सोबत फोटो असणाऱ्या मंत्र्यांनीही राजीनामे दिले पाहिजेत, यशोमती ठाकूर यांची मागणी।
रुपाली चाकणकरांच्या अटकेसाठी महिला काँग्रेसचे पुण्यात आंदोलन। रुपाली चाकणकर आणि अशोक खरात यांचे फोटो पायदळी तुडवलेत। भोंदूबाबा खरातच्या अटकेनंतर नाशिकच्या मिरगावमध्ये संतापाची लाट। खरात अध्यक्ष असलेल्या संस्थेचा कारभार ग्रामस्थांकडे देण्याची मागणी, तर खरात विरोधात आता गप्प बसणार नाही, ग्रामस्थांची भूमिका। नाशिक महिला अत्याचार प्रकरणातील आरोपी भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी अन्नीस आक्रमक। खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार। नराधमाला कठोर शासन व्हावं, अंधश्रद्धा निर्मूलनच्या पदाधिकाऱ्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। राजीनामा स्वीकारताना सुनेत्रा पवारांचा चेहरा गंभीर होता। रुपाली चाकणकर राजीनामा देतानाही पोज देऊन उभ्या होत्या। चाकणकरांना आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांची प्रतिक्रिया। मविया सरकारनं खरातच्या संस्थेसाठी धरणाचं पाणी आरक्षित केलं, हे आरक्षण काढून टाका, अंजली दमानिया यांची मागणी। जयंत पाटलांचं नाव सातत्यानं येतंय, चौकशी व्हावी, दमानिया यांची प्रतिक्रिया। खरातच्या संस्थेसाठी मविया सरकारनं दारणा धरणाचं पाणी दिलं। मविया सरकारच्या काळातील निर्णयावर राऊतांनी बोलणं टाळलं। पाणी दिलं होतं का हा मुद्दा आता नाही, राऊतांची प्रतिक्रिया। शिवनिका संस्थेला दिलेलं पाण्याचं आरक्षण रद्द करण्याच्या सूचना। नोटिंग फाईलवर कुणाच्या सह्या, त्याबाबत चौकशी करणार, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती। हिंदुत्वाच्या नावाने काल आलेले सगळे बडगे आहेत। आमच्या शिवसेनेनं अशा ढोंगी गोष्टींचा पुरस्कार केला नाही, संजय राऊतांची प्रतिक्रिया। तर हिंदुत्वाबद्दल, भोंदूगिरीबद्दल राऊतांना बोलण्याचा अधिकार नाही, नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर। सातारा झेडपीमध्ये झालेल्या वादात शंभूराज देसाईंच्या हाताला मार लागलाय, मंत्री संजय शिरसाट यांची माहिती। महायुतीत असताना अशा अडचणी का येतात, यावर एकनाथ शिंदे निर्णय घेतील। सातारा झेडपी अध्यक्ष निवडीवेळी झालेल्या वादावर शिरसाट यांची प्रतिक्रिया। जयंत पाटलांच्या भाजप प्रवेशाचा मी पार्ट अँड पार्सल, त्यांच्या भाजप प्रवेशाच्या सर्व प्रक्रियेचा भाग। चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य, तर जयंत पाटील माझे मित्र, जास्त बोलल्यास त्यांना त्रास होईल, पाटलांची प्रतिक्रिया। अजित पवारांच्या विमान दुर्घटनेतील मृत्यू प्रकरणात बारामती तहसीलदारांकडे चौकशीसाठी अर्ज दाखल। इंडिया अगेन्स्ट करप्शनचे अध्यक्ष हेमंत पाटील यांच्याकडून चौकशीची मागणी। राज्यात सिलेंडर साठवणूक प्रकरणी 3 ठिकाणी कारवाई। राज्यातील सिलेंडर तुटवड्यावर मंत्री छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया। दहिसरच्या युवकांना डिझेलवर चालणारा चुल्हा विकसित केलाय। चुल्हा तयार करताना घरातील साहित्यांचा वापर, व्यावसायिकांना हॉटेलमध्ये हा चुल्हा वापरता येणार। अकोल्याच्या अकोटमध्ये गॅस टंचाईचा फटका, शिवभोजन केंद्रातही चुली पेटल्या। आधुनिक गॅसऐवजी आता पारंपरिक लाकडी चुलींवर स्वयंपाक करण्याची वेळ। वर्ध्यातील ठाकरे मार्केट परिसरात इंडियन गॅस एजन्सीत गॅसचा तुटवडा, गॅस उपलब्ध नसल्यानं नागरिकांची अडचण। गॅस घेण्यासाठी नागरिकांची मोठी रांग, गॅस पुरवठा सुरळीत करण्याची नागरिकांची मागणी। छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑटो एलपीजी गॅसचा तुटवडा, गॅस नसल्यामुळे शहरातील ऑटो एलपीजी पंप बंद। जवळपास 25 ते 30 हजार ऑटो रिक्षा एलपीजी गॅसचा फटका। अहिल्यानगरच्या वीज वितरण कार्यालयात खासदार निलेश लंकेंचं ठिय्या आंदोलन। जिल्ह्यात सायंकाळी 6 ते 10 दरम्यान होणाऱ्या लोडशेडिंग विरोधात लंकेंची अधिकाऱ्यांशी चर्चा। 2 दिवसात वीज पुरवठा सुरळीत करण्याचं प्रशासनाचं आश्वासन। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांकडून काशीगाव मेट्रो स्टेशनची पाहणी। स्वतः तिकीट काढून व्यवस्थेचा आढावा घेतला। मेट्रो स्थानक नियंत्रण कक्षाचीही पाहणी केली। धाराशिव जिल्ह्यातील तहसीलदार डॉक्टर मृणाल जाधव भ्रष्टाचारी। जाधवांकडे 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त बेहिशोबी मालमत्ता असल्याचा आमदार बबनराव लोणीकरांचा आरोप, कारवाई करण्याची मागणी। नवी मुंबईत हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक धोकादायक पातळीवर। सभागृह नेते सागर नाईक यांनी ॲक्शन प्लॅन मांडलाय। तज्ज्ञांच्या मदतीने 18 महिन्यात हवेची गुणवत्ता सुधारण्याचा प्रयत्न। मुंबई विमानतळावर हिंदी आणि मराठी भाषेवरून वाद। हिंदी आणि मराठी भाषेवरून झालेल्या वादाचा व्हिडिओ समोर।
महिलेला मराठीत बोलायला सांगितल्यानं महिलेचा नकार, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। कोल्हापुरात पार्किंगच्या वादातून वाहनांची तोडफोड। कोल्हापुरात राजारामपुरी परिसरातील घटना। घरासमोर पार्क केलेली गाडी काढायला लावल्यानं गाडीची तोडफोड केल्याची घटना सीसीटीव्हीत कैद। जालन्याच्या बदनापूर तालुक्यात अवकाळी पाऊस। रब्बी हंगामातील गहू ज्वारी पिकाचं मोठं नुकसान। शासनानं तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। जालना जिल्ह्याला विजेच्या कडकडाटासह वादळी पावसाचा तडाखा। 5 जनावरं दगावली। जिल्हा प्रशासनानं दिलेल्या प्राथमिक अहवालातून माहिती समोर। शासनानं पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी। वाशिम जिल्ह्यात 2 दिवसांपासून अवकाळी पाऊस। आंबा बागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। 2 वर्षांनंतर चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा असतानाही शेतकऱ्यांच्या आशांवर पाणी फिरलंय। शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेत। सोलापुरात अवकाळी आणि गारपिटीमुळे शेती पिकांना मोठा फटका। पडसाळी गावातील शेतकऱ्याच्या ढोबळी मिरचीची बाग पूर्णपणे आडवी। जवळपास 8 लाख रुपये उत्पन्न अपेक्षित असलेल्या शेतकऱ्याचं मोठं नुकसान। बुलढाण्याच्या पिंपळपाटीमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। शेतात उभं असलेलं पीक आडवं झाल्यानं शेतकरी संकटात। तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, शेतकऱ्यांची मागणी। परभणी जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका। सरकारने तात्काळ पंचनामे करून मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी। सोलापूर जिल्ह्यातील पडसाळी गावात अवकाळी आणि गारपिटीमुळे द्राक्ष बाग भुईसपाट। 3.5 एकर बागेवरील जवळपास 50 ते 60 लाखांच्या द्राक्षांचं नुकसान। लातूर जिल्ह्याला अवकाळी पावसाचा फटका। मात्र शेती पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश नसल्यानं शेतकरी हवालदिल। नुकसानीचे पंचनामे करून मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी। हिंगोली जिल्ह्यात मागील 2 दिवसांपासून झालेल्या अवकाळी पावसामुळे भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान। अवकाळी पावसामुळे काढणीला आलेला कांदा भिजल्यानं कांदा जमिनीतच सडण्याची शक्यता। धुळे जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करायला प्रशासनाकडून सुरुवात। जिल्ह्यात 2 दिवसांपूर्वी झालेल्या वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान। नंदुरबारच्या तळोदा तालुक्यातील रावलापाणी परिसरात वादळी वाऱ्याचा फटका। आंबा बागांचं प्रचंड नुकसान। झाडांवरील कैऱ्या गळून पडल्यानं शेतकऱ्याचं आर्थिक नुकसान। गेल्या 3 वर्षांपासून पीक विम्याची भरपाईही मिळेना। सिंधुदुर्ग जिल्ह्यात यंदा केवळ 5 ते 10% आंबा उत्पादन। बागायतदार वर्ग अडचणीत। लहरी हवामानाचा फटका। आंबा पिकाला बसल्यानं बागायतदारांचं लाखो रुपयांचं नुकसान। रायगडच्या माणगावमध्ये मातीचा माठ घेण्यासाठी नागरिकांची गर्दी। उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नैसर्गिकरित्या पाणी थंड करणारे लाल मातीचे माठ बाजारात विक्रीसाठी दाखल। वाशिम जिल्ह्यात उन्हाचा कडाका। नागरिकांकडून थंड पेयांचा आधार। वाशिममध्ये उसाला मोठी मागणी। वाशिम शहरातील विविध भागामध्ये रसवंती गृहांवर ग्राहकांची दिवसभर गर्दी। वाशिम जिल्ह्यात उन्हाचा कडाका। वाशिम शहरावर पाणी टंचाईचा सामना करण्याची वेळ येण्याची शक्यता। एकबुर्जी प्रकल्पातील जलसाठा 31% आलाय। पाणी जपून वापरण्याचं प्रशासनाचं आवाहन। आष्टीमध्ये आजी माजी आमदारांकडून एकत्र येत मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा। आमदार सुरेश धस, माजी आमदार भीमराव धोंडे, साहेबराव दरेकर, बाळासाहेब आजबे एकत्र आल्याचं पाहायला मिळालंय। घरगुती गॅस वापरणाऱ्या व्यावसायिकांवर पुरवठा विभागाची कारवाई। मंठा शहर आणि तळणी परिसरातील कारवाईत 8 घरगुती गॅस सिलेंडर जप्त। पुरवठा विभागाच्या कारवाईनं हॉटेल व्यावसायिकांचे धाबे दणाणले। युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या गॅस तुटवड्याचा भंडाराच्या सनफ्लॅग स्टील कंपनीला फटका। गॅस तुटवड्यामुळे कंपनीतील कॅन्टीन सेवांमध्ये तात्पुरते बदल। कॅन्टीनमध्ये जेवणातील पदार्थांमध्ये कपात केल्यानं कामगारांमध्ये नाराजी। रत्नागिरीत 3 दिवसांपासून एलपीजी गॅसचा पुरवठा नसल्यानं गॅस पंप बंद। रत्नागिरीतील एकमेव एलपीजी गॅस पंप बंद। मुंबईतून येणारा एलपीजी गॅसचा साठा मिळाला नसल्यानं गॅस पंप बंद। नागपुरात ॲडव्हान्स पेमेंट दिल्यानंतरच तेल कंपन्यांकडून पेट्रोल पंपांना डिझेल मिळणार। युद्धामुळे पेट्रोल पंपांना तेल कंपन्यांकडून उधारीवर इंधन मिळणार नाही।
तेल कंपन्यांना मिळणाऱ्या पेट्रोल डिझेलच्या पुरवठ्यातही कपात होण्याची शक्यता। बुलढाण्यात गॅस सिलेंडरसाठी एजन्सीवर नागरिकांची गर्दी, पोलीस बंदोबस्तात गॅस सिलेंडरचं वाटप। 10 दिवसांपासून बुकिंग करूनही गॅस सिलेंडर मिळत नाहीयेत। गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या उत्साहात मुस्लिम बांधवांकडून रमजान ईद निमित्त नमाज पठण। 30 दिवसांच्या पवित्र उपवासानंतर मुस्लिम बांधवांच्या रमजानच्या एकमेकांना शुभेच्छा। बीडच्या खालापुरी गावात गावगुंडांची दहशत, कारवाईच्या मागणीसाठी ग्रामस्थांचं डोळ्याला काळी पट्टी बांधून उपोषण, कारवाई करण्याची मागणी। कराड तालुक्यातील पाठरवाडी डोंगरावर भैरवनाथ देवाच्या यात्रेनिमित्त छबिना निघालाय। भैरवनाथाच्या नावानं चांगभलच्या गजरात भाविकांकडून गुलालाची उधळण। यात्रेसाठी सातारा सांगली जिल्ह्यातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित। खानापूर तालुक्यातील नवनाथ नगरमध्ये लाखो भाविकांच्या उपस्थितीत बगाड सोहळा उत्साहात संपन्न। बगाड पळवण्याच्या उत्साहाला जवळपास 200 वर्षांची परंपरा। सांगलीच्या कडेगाव तालुक्यातील भिकवडी खुर्द गावच्या प्रसिद्ध सोनार सिद्धनाथाच्या यात्रेला सुरुवात। मानाच्या सासन काठ्या आणि 200 वर्षांपूर्वीचा रथ ओढण्याची परंपरा। बारामती तालुक्यातील जळोचीमध्ये भैरवनाथ यात्रा साधेपणानं पार पाडण्याचा निर्णय। अजित पवार यांच्या निधनामुळे यंदा उत्सवातील जल्लोष टाळण्याचा निर्णय। नांदेडमध्ये डीजे मुक्त आणि सामाजिक संदेश देणाऱ्या मंडळांना पारितोषिक वितरण। मंडळाच्या महापौर कविता मुळे आणि पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या हस्ते सन्मान। सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार पोलीस सतर्क। नंदुरबार शहरात दंगाविरोधी पथकाचं संचलन। येणारे सण उत्सव शांततेत पार पाडा, नंदुरबार पोलीस दलाकडून आवाहन। सण उत्सवाच्या काळात कायदा हातात घेणाऱ्यांवर कडक कारवाई होणार, पोलिसांचा इशारा। अकोल्याच्या तेल्हारामध्ये शिवरायांच्या अर्धाकृती पुतळ्यावरून ग्रामस्थ आणि पोलिसांमध्ये वाद। वारंग गावात शिवरायांचा अर्धाकृती पुतळा बसवण्यासाठी पोलिसांकडून परवानगी घेण्यात आली नसल्याची माहिती। ग्रामस्थांचा पुतळा हटवण्यास प्रचंड विरोध। नंदुरबारच्या प्रकाशा डामखेरा पुलाच्या कामामुळे जलवाहिनी फुटल्यानं पाणीपुरवठा विस्कळीत। ठेकेदारांच्या निष्काळजीपणामुळे गावाचे मुख्य बोअरवेल उद्ध्वस्त झाल्याचा ग्रामस्थांचा आरोप। कापूस खरेदीत रिमोटद्वारे फसवणूक करणारी टोळी अटकेत। इलेक्ट्रिक वजन काट्यातून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश। यवतमाळच्या आर्णी पोलिसांची कारवाई।